पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी ट्रँक्युलाइज करण्यासाठी अभिजित यांच्याकडे. गन देखील आणण्यात आलेली आहे आणि त्याच ठिकाणी बिबट्या सध्या तर अभिजित आता या महत्वाची बाब म्हणजे बिबट्या ज्यावेळी बोला बोला अभिजित बोला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिबट्या ज्यावेळी एखाद्या लोकवस्तीमध्ये शिरतो त्यावेळेस बिबट्या खरं तर प्रचंड भेदरलेला असतो आणि ज्यावेळी लोकांची बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यानंतर तो आणखी घाबरून लोकांवर नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने सुरुवातीच्या काही काळामध्ये 2 ते 3 जणांवर बिबट्याने हल्ला केलेला होता. मात्र आता बिबट्याने अन्य कुणा नागरिकांवर हल्ला करू नये यासाठी आपण जर बघितलं तर सगळा संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला आहे. जे नागरिक किंवा ज्यांची घरं या परिसरामध्ये आहेत त्यांना पण प्रशासनाकडून खरं तर त्यांनी घरातच राहावं, आपली दारं आपल्या खिडक्या देखील लावून घ्याव्यात अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे, सूचना देण्यात आलेल्या आहे. कारण बिबट्याची मानसिकता जी आहे ती ज्यावेळेस गडबड गोंधळ त्याच्या आजूबाजूला असते त्यावेळेस तो घाबरतो आणि त्याच अवस्थेत मग तो समोर दिसेल त्याच्यावर हल्ला करत असतो. त्यामुळे या ठिकाणी आता आणखी कुणा नागरिकांवर बिबट्याने हल्ला करू नये यासाठी सगळ्यात पहिली प्रायोरिटीने आता हा सगळा परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये शांतता कशी राहील यासाठी सध्या प्रशासन आणि वनविभागाकडून प्रयत्न केले जातात आणि त्यानंतर मग बिबट्याला पकडण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने हा सगळा परिसर जो आहे तो निर्मनुष्य करण्यात आलेला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी जी एक टीम असते की ज्या टीमकडे एक गन असते ज्याच्यामध्ये डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध केलं जातं, ती स्पेशल टीम देखील खरं तर या ठिकाणी काही वेळापूर्वी दाखल झालेली आहे. मात्र अद्याप या टीमला बिबट्याला जेरबंद करण्यात किंवा बेशुद्ध करण्यामध्ये यश आलेलं नाहीये. त्यामुळे बिबट्याचा म्हणजे बिबट्या या सगळ्या ठिकाणी होता तिथून तो दुसऱ्या परिसरामध्ये पळून गेला आहे. नेमका तो दुसऱ्या ठिकाणी कुठे बसलाय याचा शोध सध्या वनविभागाकडून घेतला जातोय. आपण जर बघितलं तर या सगळ्या परिसरामध्ये बघ्यांची जी गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली होती त्या गर्दीमुळे देखील बिबट्याला रेस्क्यू करण्यामध्ये काही प्रमाणात अडचणी प्रशासनाला येत होत्या आणि त्यामुळे आता पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे. सोबतच वनविभागाचे देखील अतिरिक्त टीम्स ज्या त्या या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहे. कारण प्रत्यक्षदर्शींचं जे म्हणणं आहे की एक नव्हे तर 2 बिबटे त्यांनी पाहिलेले आहेत आणि त्यामुळे वनविभागाकडून देखील खात्री केली जाते की नेमके बिबटे एक आहेत की 2. कारण या ठिकाणी अभिजित तुम्ही थोडंसं थांबा, नवीन दृश्य आपल्या समोर येत आहेत. कशा प्रकारे या बिबट्याला वाचवण्याचा थरार सुरू आहे आणि हा बिबट्या कुठेतरी दिसल्याचं देखील या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. एकीकडे सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा बिबट्या कैद झालेला आहे आणि दुसरीकडे आताची एक्सक्लुसिव्ह आणि लाईव्ह दृश्य आपल्या समोर आली आहेत. तर ज्या ठिकाणी हा बिबट्या लपून बसलेला आहे तर त्या बिबट्याचा शोध घेण्यात या पथकाला यश आल्याचं या दृश्यांमधून आपण पाहू शकतो. हा बिबट्या त्यांना कदाचित दिसला असावा आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी थोडीशी धावपळ उडाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर गेल्या 2 ते 2.5 तासांपासून या बिबट्याला वाचवण्याचा या बिबट्याला पकडण्याचा थरार या ठिकाणी रंगलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बिबट्याची शोध मोहीम सुरू आहे. मात्र बिबट्या कुठेही दिसलेला नाही आहे. मात्र आता या पथकाला बिबट्या सापडला असावा अशी एक शक्यता व्यक्त करण्यात येते हे दृश्य पाहून. तर आताची लाईव्ह दृश्य तुम्ही नाशिकमधली साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता. गेल्या 2 तासांपासून 2 बिबटे या ठिकाणी शिरलेले आहेत, नागरी वस्तीमध्ये शिरलेले आहेत आणि 2 ते 3 जण या बिबट्यामुळे जखमी झालेले आहेत. बिबट्याने त्याच्यावर हल्ला केलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.